50 रुपये तरी दोघं जीव व्हायचं आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेच नाही तुला. हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आले पिंपरीमध्ये आणि आज इन्फ्लुएन्सर्सच्या जगाचं शूट आहे. आजचा दिवस खूप खास आहे कारण या सिरीजचा म्हणजे मी स्वतः सुरू केलेल्या या सिरीजचा आजचा 25वा भाग शूट करायला आपण जातो आहे. थंबनेलवरनं जसं तुम्ही बघितलं सरिताज किचनच्या ज्या सरिता पद्मन आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे. आणि मी पिंपरीमध्ये आले म्हणजे धनिष्ठा माझी मैत्रिणी तुम्हाला कदाचित भेटवलं नाही आहे ना, नाही भेटवलं पण आज मी तुम्हाला भेटवते. इकडे धनिष्ठा आहे, नंतर भेटूया आपण. आणि आता आम्ही दोघीजणी निघतो. मी ॲक्च्युली काल प्रवासात 1-2 क्लिप छोट्या शूट केल्या असतील तर त्या जोडते पुढे. बाकी आजचा व्हिडिओ कसा होतो आहे, आज सरिताताईला भेटून नेमकं काय काय घडतं आहे, इंटरव्ह्यू कसा होतो आहे सगळं बघण्यासाठी स्टे ट्यून. तर आलो आहे मी, गाडी चालवली आहे एवढ्या लांब. साधारण किती किलोमीटर आलो आपण? 33 किलोमीटर गाडी चालवली आहे आत्तापर्यंतची. काय म्हणत हायेस्ट आहे माझ्या ह्याच्यात तरी. धनिष्ठा माझ्या मागे बसलेली. पहिले धनिष्ठाला भेटा इकडे उजेडात. हां, कशी चालवली मी गाडी? कडक, व्यवस्थित, पद्धतशीर आणि शिस्ती. धनिष्ठा माझी कॉलेजची मैत्रीण आहे, खूप जुनी, 9 वर्ष वगैरे जुनी 10 वर्ष जुनी मैत्रीण आहे. आणि एकदा जेव्हा मला सुरुवातीला गाडी येत नव्हती ना फारशी, तेव्हा धनिष्ठाच मला प्रोत्साहन द्यायची, चालव. स्वतःचा एकदा पायाला पण तिने लागलं होतं तरी ती मला चालवायला देते. आणि आता मला चांगली आहे कारण आपण आता माझी पण गाडी आहे तर थोडीफार प्रॅक्टिस आहे. आणि आता पोहोचलो आहे, जायचं आहे वरती इंटरव्ह्यूला. साई आणि प्रदीप सर ऑलरेडी पोहोचले आहेत. तिथे गेल्यावर मी धनिष्ठाकडे फोन देईन, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी बॅक कॅमेराने दिसेन मी. इंटरव्ह्यू 1:30ला आहे, 1 वाजले आता. बघूया वरती जाऊन थोडं चर्चा वगैरे होईल आणि मग सुरू होईल. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात आपलं खूप खूप स्वागत. पुणे दौऱ्यात आज आपण एका कमाल इन्फ्लुएन्सरला भेटणार आहोत. आणि आजचा एपिसोड हा अत्यंत खास असणार आहे. याची 3 कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजचा आज आपण 25वा भाग शूट करतोय. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे युट्यूबवर यशस्वी होण्यासाठी आणि परफेक्ट रेसिपीजसाठी अचूक मोजमाप सांगणाऱ्या आणि अमाप प्रेम मिळवलेल्या इन्फ्लुएन्सर्सशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि ते सुद्धा त्यांच्याच जगप्रसिद्ध किचनमध्ये. तिसरं महत्वाचं कारण मी आता सांगणार नाही, तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये कळेल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण पहा. आणि अजिबात वेळ न दवडता आपण लगेच गप्पा सुरू करूयात. भेटा सरिताज किचनच्या सर्वेसर्वा सरिता पद्मन यांना. नमस्कार. हॅलो, कशी आहेस ताई? मी का करू शकते की बेसिक तुम्हाला येतं त्यावेळी असं म्हणत नाही की तुम्ही सुगरणच आहात आणि तुम्ही इतरांना शिकवू शकाल. पण ज्यावेळी माझं लग्न झालं आणि मला रोज झालं असं म्हणणार नाही, पण मी ठरवलं होतं 1 महिन्याचा वेळ द्यायचा. माझं बॅचलर्स पण तुला खूप कमेंट करून हो, एकाने तर कविता केली होती. अनेकांना अशी उत्सुकता आहे की नेमकं तू ते कसं मांडतेस, ते प्लॅनिंग कसं करतेस. म्हणजे एकतर मला लहानपणापासून पुढच्या शेजारी एक तालुक्याचं गाव आहे. तर माझं इथून घ्यायचं का? नाही ना, तुम्ही उत्तर त्यांचं आलंय ना, त्याच्या पुढचं विचार म्हणजे तेच जोडून येते विचार. हां सर, तर मला असं विचारायचं होतं की जेव्हा सांगोलामधून तू पुण्यात आलीस तेव्हा जसं जागा बदलते तसं खाणं बदलतं, जेवण बदलतं, तर ते जुळवून घेताना काही अडचणी आल्या का? पण 50 रुपये तरी दोघं जीव व्हायचं आपल्या पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठेच नाही तुला. तर मग इंटरव्ह्यू नंतर आम्ही पुन्हा बालगंधर्व चौकात आलो आणि तिकडे ही गुरु मिसळ म्हणून खाल्ली. मला आवडली, थोडी तिखट अजून असती तर मजा आली असती, पण छान होती. आता माझ्या एका कलिगला भेटा. तुम्ही आणखी एका आता नवीन आमच्या टीम मेंबरला भेटा. ही शरयू, ही पुण्याच्या टीम मध्ये असते. ऍक्च्युली मुंबईत कधी नाही ना आली, ब्लॉगिंग केलं. हां, सो येस, आमच्या टीम मधला एक इंटिग्रल पार्ट आहे. मी अनेकदा बडबडत असते तिला, ती खूप सांभाळून घेते. सो येस. आणि काय म्हणते शरयू, कशी आहेस? मस्त आहे. ऍक्च्युली पुण्यात आले तर मग आता आम्ही तिला पुण्याची मिसळ पण खायला. हो, बालगंधर्वच्या इकडे तुम्ही कधी आलात तर या, मी सांगते खाऊन आधी की कशी आहे, मग या. ओके. सर आहेत समोर, सरांना पण दाखवते. थांबा, एका लागून संपला होता त्याला, संपले, उठून झालं. गोपाळ काला केला त्याचा.
भूक लागली हो मला पण भूक लागली. खाते आता. तर मिसळीवर ताव मारून मी आणि धनिष्ठा निघालो विमाननगरच्या दिशेने, कारण माझी एक जुनी मैत्रीण, ॲक्च्युली ती माझी कलीग होती जिथे मी आधी कामाला होते तिथेली, पण आता नंतर आमची इतकी छान ओळख झाली, आम्ही इतक्या भारी भारी ट्रिप केल्या, त्याच्यामुळे मी तिला मैत्रीणच जास्त म्हणेन. तर तिकडे जायचं होतं. आमचं ठरलेलं की तिच्या ऑफिसपासून जवळच हा एक मॉल आहे, फिनिक्स मार्केट सिटी आय गेस. त्यावेळेला व्हॅलेंटाईनचा सीझन चालू होता, त्याच्यामुळे किती सुंदर डेकोरेशन तिथे. तर म्हणजे अक्षरशः ती रिंग बनवली होती. मी म्हटलं चला खरं नाही तर निदान व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं तरी बघूया. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि इथे आमचं फोटोशूट फसलेलं. मग मी धनिष्ठाला ॲक्च्युली इतक्यांदा पुण्यामध्ये गेल्यावरही असं मी आणि धनिष्ठा फिरायला पहिल्यांदाच निघालो होतो. फिरायला म्हणजे पण काय, मग आम्ही इथून मिस्टर DIYला गेलो, थोडंसं फिरलो वगैरे आणि मग गेलो कॉफी प्यायला. थर्ड वेव कॉफी म्हणून तिथे एक छोटंसं कॅफे आहे, तिथे आम्ही कॉफी प्यायली. हा आमच्या आवडीनिवडीमधला डिफरन्स, तिचे कोल्ड कॉफी, माझी हॉट कॉफी. आणि आता आणखीन एक, आज मी पुण्यात आले तर मी सगळ्यांना भेटते, खूप जुने माझ्या मित्र मैत्रिणी वगैरे सगळे भेटतात. आणखीन एका मैत्रिणीला भेटा, ही आहे प्रतिमा. कसं समजा तिला ऑन द स्पॉट एवढं सगळं बोलायला, मला एक हाय बोलायला पण जीवावर येतं. त्याच्यासाठी मी किती कन्व्हिन्स केलं, आम्ही किती आधीपासून भेटलो आता, आणि आत्ता मी तिला म्हटलं फायनली तू बोल ह्याच्यामध्ये. तुम्ही माझं इंस्टाग्राम वगैरे बघितलं असेल तर मी हिमाचल, मेघालय जिथे जिथे गेले तर मी हिच्यामुळे गेले मेजरली. फॉर सम रिझन मला असं फील होतं आहे की आज हिची सेलिब्रिटी मी आहे. थँक्स नाही पण मी तेच, आणि पुढे पण मी जेव्हा फिरायला जाईन कधीतरी प्रतिमा दिसेलच तुम्हाला पुढे मागे. आता तिच्या हट्टाने मी एक पासपोर्ट पण काढला, त्याची पण मी दाखवीन नंतर प्रोसेस वगैरे. सो येस, आपण नंतर लवकरच भेटू, परत फिरायला जाऊ. आणि चला आता आम्ही निघतोय इकडे फिनिक्स. तुम्ही दाखवते मी तुम्हाला, मॉल पण थोडा जोडते. धनिष्ठा आहेच आपल्या बरोबर. आता परत निघायचं आहे, धनिष्ठाकडे जायचं आहे आणि उद्या परत 2 शूट आहेत आणि मग परत मुंबईला निघायचं आहे. सो सगळं बघूया, स्टे ट्यून. मी त्याचा उद्याच्या शूटचा दुसरा नवीन ब्लॉग बनवेल, तर बघा तो पण. आणि आत्ताचा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण आता काही हॅपनिंग घडणार नाही. आम्ही गाडीवरनं घरी जाणार आहोत, झोपणार आहोत, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मंडळी, असा गेला माझा पुण्यातला पहिला दिवस. हा व्हिडिओ जो आहे हा मी जेव्हा जात होते कल्याणवरून पिंपरीला सिंहगड एक्सप्रेसने तेव्हाच आहे. तिथे ना काहीतरी काम चालू होतं आणि भोगद्यात ट्रेन थांबली होती. नंतर मला खरं तर ह्या ट्रेनच्या प्रवासात अजिबात दगदग झाली नाही, खूप आरामात प्रवास झाला. पण मी ना चुकून पिंपरीच्या ऐवजी चिंचवडला उतरले होते. लकीली धनिष्ठाकडे गाडी असल्याने ती मला घ्यायला आली होती, आणि नंतर ही गाडी मी स्वतः आता चालवते. रात्रीची वेळ असल्याने आम्ही आरामात जात होतो, म्हणून मी गाडी चालवत होते आणि म्हणून ती शूट करत होती. बाय द वे, हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला त्यासाठी आभार. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय बाय.